लोकसभा निवडणुकांच्या वेळेला तुम्ही थोडे सत्ताधाऱ्यांसोबत आहात असं दिसत होतं. त्यावेळेला तुम्ही मोदींच्या सभेमध्ये जाहीर मंचावरनं मागणी केली, जी कालांतरानं पूर्ण सुद्धा झाली. एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. तर तुम्हाला असं वाटत नाही का की जसं शिंदेंनी भाजपसोबत जुळवून घेतलं आणि मुंबईमध्ये तसं शिंदेंचं स्वतःचं काही राजकारण नसताना सुद्धा मुंबईतल्या विकास कामांचं श्रेय हे शिंदे सहज घेऊ शकतात. तुम्हाला मला फक्त पूर्ण करते प्रश्न की हे तुम्हालाही करता येऊ शकलं असतं जर तुम्ही त्यांच्यासोबत जुळवून घेतलं असतं. तर जे तुम्हाला मुंबई मराठीसाठी करायचं आहे हे सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून जास्त सोप्या पद्धतीने करता येऊ शकतं. याचं कारण असं, मी तुम्हाला सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली फडणवीसांनी. हिंदी सक्तीचा विषय त्यांनी कशासाठी आणला? नंबर 1. 2, मुळात देवेंद्र फडणवीस अथवा शिंदे अथवा कोणी इथे जे आहेत ते यांच्या मुळात हातातच काही नाही. ओबे द ऑर्डर. जे सांगितलं जाईल त्या गोष्टींवरती सही करायची. तुम्ही जुळवून काय घेणार आहात? प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये शिंदेंचं तिकडे जाणं हा वेगळा सत्तेचा भाग झाला, बरोबर आहे. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्यांना पत्रही लिहिलेलं आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की राजकीय मतभेद आणि सगळ्या राजकीय काही तुमचे आपण ज्याला काय म्हणू आपण त्याला तुमचे राजकीय एकमेकांशी असलेले संबंध हे एका बाजूला, पण मराठी हिंदी सक्ती या सगळ्या या गोष्टींवरती तडजोड होणार नाही. सलमान खान माझा मित्र आहे ना, बरोबर की नाही. पण ज्या वेळेला या सगळ्या एकूण जर महाराष्ट्रामधल्या किंवा एकूण गोष्टींवरती ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला कॉमेंट करता त्यावेळेला मी मैत्री नाही पाहणार. मला आता खूप वर्ष झाली हो राजकारणामध्ये, आणि ज्या प्रकारच्या संस्कारामधनं तुम्ही येत असता किंवा घडत असता किंवा जे वाचत असता किंवा जे पाहिलेलं असतं तुम्ही, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये राहतात. आणि हा माझा आडमोठेपणा नाहीये किंवा हा माझा काही राजकीय मूर्खपणा नाहीये. सरेंडर व्हायला किती वेळ लागतो बघतोच आहोत आपण आजूबाजूला सगळं. पण मैत्री एका बाजूला, महाराष्ट्र एका बाजूला. मी साधी गोष्ट लक्षात घ्या की जर समजा मी 20 वर्षाचे म्हणजे माझे मतभेद भांडण जे काय तुम्ही त्याला काय नाव द्या त्याला, हे 20 वर्षाचे सोडून जर मी समजा एकत्र येऊ शकतो फक्त मराठी या गोष्टीसाठी, तर तुम्हाला मराठीबद्दलची माझी इंटेन्सिटी ही तुमच्या लक्षात येत असेल मी काय बोलतोय ते.